नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल झाला आहे आणि अपात्र महिलांकडून पैसे वसुली हप्ता बंद होण्याची चर्चा आता रंगली आहे. तर मित्रांनो, काय आहे यामागची सत्यता, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्यात आले असून KYC न करणाऱ्या आणि अपात्र महिलांचे लाभ बंद झाले आहेत. लाखो अर्ज बाद झाल्याने पैसे वसुलीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये पात्र नसल्याने अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. याचसोबत KYC करणे अनिवार्य देखील केले आहे. KYC न करणाऱ्यांची संख्या देखील लाखोंमध्ये आहे. जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे या महिलांकडून आता पुन्हा पैसे परत घेतले जाणार की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी सप्टेंबर 2025 पासून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर मित्रांनो, यासाठी सुरुवातीला 2 महिन्याची मुदत देखील दिली होती. ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान KYCमध्येही अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. याचमुळे KYCच्या दुरुस्तीसाठी मुदतवाढ देखील दिली आहे. याआधीची मुदत 31 मार्च होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. योजनेत जवळपास 30 ते 40 लाख लाभार्थ्यांनी KYC न केल्याने त्यांचा लाभ देखील बंद झाला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. दरम्यान अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की 30 ते 40 लाखांच्या आसपास महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही. त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. ज्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला त्यांच्याकडून शासन पैसे वसूल करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की अपात्र महिलांनी पात्र म्हणून लाभ घेत असल्यास त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. परंतु या प्रकरणात कोणताही निर्णय झाला नाही. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितले. याबाबत BCC मराठीने वृत्त दिले आहे. याबाबत तुमचे काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.